भगवान धन्वंतरी कोण आहे? धनत्रयोदशीला का केली जाते पूजा? तर जाणून घेऊया आपण या पाठीमागील कथा. मित्रांनो, अश्विन महिन्यातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. या सणाला धनतेरस किंवा धनत्रयोदशी असे म्हणतात. या दिवशी वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला. हा दिवस दिवाळी सुरू होण्यापूर्वी असतो. भारतीय संस्कृतीत आरोग्याला अधिक महत्त्व दिले जाते. आरोग्याला संपत्तीसोबतचे स्थान दिल्यामुळे नेहमी आरोग्य धनसंपदा असे म्हटले जाते. त्यामुळे दिवाळीत धनत्रयोदशीला महत्त्व देण्यात आले आहे. तर जाणून घेऊया याबद्दल. पौराणिक कथेनुसार धन्वंतरी हा भगवान विष्णूंचा अवतार मानण्यात आला आहे. असे म्हटले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी तो अमृताचा घागर घेऊन समुद्रातून बाहेर पडला होता. धन्वंतरी ही देवता म्हणून पूजली जाते. यामुळे आरोग्य औषधाचे ज्ञान आणि दीर्घायुष्य प्रदान करते. प्राचीन काळात वैद्यकशास्त्र आयुर्वेदाशी संबंध जोडण्यात आल्यामुळे त्यांना आयुर्वेदाचे जनक म्हणून ओळखले जाते. पुराणात असे म्हटले जाते की धन्वंतरी यांची उत्पत्ती समुद्र मंथनाशी संबंधित आहे. यामध्ये देव आणि दानवांची विविध दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी दुग्धसागर मंथन केले. समुद्र मंथनाच्या वेळी यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या आणि त्यातून धन्वंतरीही आले. एका हातात अमृताचे भांडे आणि दुसऱ्या हातात औषधी वनस्पती घेऊन समुद्रातून बाहेर पडले. असे म्हटले जाते की धन्वंतरी देव जे अमृताचे भांडे घेऊन आले होते त्याची मागणी देव आणि दानवांनी केली होती, कारण त्यावेळी ते अमरत्वाचे वरदान देऊ शकते. भगवान धन्वंतरींचा अवतार आयुर्वेदाच्या सुरुवातीशी जोडलेला आहे, कारण त्यांनी यावेळी अनेक औषधांचे ज्ञान दिले. यामागे शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधून रोग टाळणे किंवा बरा करणे असा त्यांचा उद्देश आहे. तर मित्रांनो, धनत्रयोदशीची कथा काय आहे ते आपण बघणार आहोत. धनत्रयोदशीच्या मागे अनेक एक कथा आहेत. भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मरण पावणार होता. आपल्या मुलाला जीवनातील सर्व सुख मिळावे यासाठी राजा राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर 4थ्या दिवशी तो मृत्युमुखी पडणार असे त्यांना सांगण्यात आले होते. त्या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. संपूर्ण राजाचा महल दिवांनी उजळून निघतो. त्यावेळी वेगवेगळी गाणी आणि गोष्टी सांगून जागे ठेवले गेले. त्यावेळी यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. त्यामुळे पुन्हा यम आपल्या यमलोकात परततो. तिने राजकुमारांचे प्राण वाचवले म्हणूनच या दिवशी यमदीपदान केले जाते. या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करून अपमृत्यू टळतो असा समज आहे. धन्वंतरींची पूजा करण्याचे काय महत्त्व? दिवाळीचा सण हा 5 दिवसांचा असतो. या काळात धनत्रयोदशीचा सण भगवान धन्वंतरीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भगवान धन्वंतरींची विशेष पूजा केली जाते. धनत्रयोदशीला धन्वंतरी त्रयोदशी असेही म्हणतात. हा सण देवांकडून आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळवण्याचा शुभ काळ मानला जातो. या दिवशी धन्वंतरींची पूजा केल्याने वर्षभर आरोग्य चांगले राहते, तसेच अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. भगवान धन्वंतरींची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते. असे मानले जाते की भगवान धन्वंतरीचा जन्म समुद्र मंथनातून आयुर्वेदिक औषधी वाढवण्यासाठी झाला होता. म्हणूनच धनत्रयोदशीला त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. आता दुसरी कथा तुम्हाला सांगणार आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा का केली जाते? एकदा लक्ष्मी देवी भगवान विष्णूंसोबत फिरत होत्या. एका ठिकाणी देवाने लक्ष्मींना सांगितले की मी परत येईपर्यंत इथे राहा. माता लक्ष्मीचे मन व्याकुळ झाले आणि त्याही भगवान विष्णूंच्या मागे दक्षिणेकडे जाऊ लागल्या. पुढे गेल्यावर मोहरीचे शेते आले. शेतात भरलेली मोहरीची फुले फारच सुंदर दिसत होती. देवी लक्ष्मींनी एक फूल तोडून स्वतःला सजवले आणि जेव्हा त्या उसाच्या शेतात पोहोचल्या तेव्हा त्यांनी उसाचा रसाळ आणि गोड रसाचा आस्वाद घेतला. तेव्हा भगवान विष्णू तिथे आले आणि माता लक्ष्मीवर कोपले. शेतकऱ्याच्या शेतातून चोरी केल्याने विष्णूंनी म्हटले आणि आता त्यांना 12 वर्षे शेतकऱ्याची सेवा करावी लागणार असे सांगितले. त्यानंतर आई लक्ष्मी गरीब शेतकऱ्याच्या घरी पोहोचल्या आणि तिथे राहू लागल्या. एके दिवशी देवी लक्ष्मीने शेतकऱ्याच्या पत्नीला महालक्ष्मी मूर्तीची पूजा करण्यास सांगितले. शेतकऱ्याच्या पत्नीनेही तेच केले. असे करताच त्यांचे घर ऐश्वर्याने भरू लागले आणि जीवन सुखी झाले. 12 वर्षे झाली. जेव्हा भगवान विष्णू लक्ष्मीला परत घेण्यासाठी आले तेव्हा शेतकऱ्याने त्यांना देवीला नेण्यास नकार दिला. मग देव म्हणाले की देवी लक्ष्मी कुठेही जास्त काळ राहत नाही. शापामुळे ती 12 वर्षे इथे होत्या, पण शेतकऱ्याला देवी लक्ष्मी परत जावी अशी इच्छा नव्हती.
हे ऐकून माता लक्ष्मी म्हणाल्या की जर तुम्हाला मला थांबवायचे असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी घराची साफसफाई करा, रात्री तुपाचा दिवा लावा आणि संध्याकाळी पूजा करून तांब्याच्या कळशात नाणे भरून ठेवा. या कारणास्तव दरवर्षी तेरसच्या दिवशी लक्ष्मीजींची पूजा केली जाऊ लागली. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला ही कथा आवडली असेल. माझी ही एक विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. आपण भेटूया आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हरे कृष्णा हरे कृष्णा, श्री स्वामी समर्थ.